सुरुवात एका धमाकेदार पद्धतीने झालीच आहे. तो धमाका अजून कसा चालू राहायला हवा ना. आपल्याकडे उत्तम तलवार आहे कोल्हापूरवरून. नमस्कार. सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. मी कोल्हापुरी पद्धतीने स्वागत करतो. आणि आधीमध्ये आपल्याला ज्यावेळी कंटाळ येईल त्यावेळी मी आहे तरी सुद्धा स्वागत करतो. होय महाराजा. धन्यवाद. कोणाला मिळालं नाही त्यांची तक्रार आहे या मुळात काढली देते. आता कोणाची तक्रार उरलेली नाही या वाक्यानंतर. या दणक्यानंतर पण कोणी हिंमतच करणार नाही. सगळ्यांना मिळाले असं सगळे मानं डोलवणार आहे. घेतलेलं पण परत आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने करूया. सरस्वती पूजनासाठी मी मंजिरी धामणकर यांनी सरस्वती वंदना म्हणावी म्हणून त्यांना आमंत्रित करते. आणि त्याचबरोबर आपल्या पुस्तकप्रेमी समूहाचे आपले मित्र आहेत राजेंद्र ढवळीकर, अरविंद लाटकर, अरुण म्हात्रे, डॉक्टर नरेंद्र जोशी, विकास मोघे, मीनलताई ओगले यांनी कृपया स्टेजवर यावं. कृष्णा सर. मी इथूनच म्हणते. आजच्या कार्यक्रमाला अत्यंत संयुक्तिक अशी सरस्वती वंदना आपल्याला ऐकायला मिळाली. मीनलताई आहे आपल्या पुस्तकप्रेमी समूहातल्या सगळ्यात ऍक्टिव्ह मेंबर आहेत. न चुकता सगळ्या पुस्तक परिचयांवर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात आणि सगळ्यांचा उत्साह वाढवत असतात त्या. राजेंद्र ढवळीकर, अरुण सर हे सगळे आपल्या ओळखीचे आहेतच. लाटकर सर, डॉक्टर नरेंद्र जोशी. पुस्तकप्रेमी समूहाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ढवळीकर सर आणि लाटकर सर हे त्याच्यातले सुरुवातीचे मेंबर्स आहेत. विकास सर पण आहेत. एक मिनिट. एक मिनिट.
तुम्ही लोक कोण मला दडपण आलं मी थोडं पाणी. हरीश विस्पुते. आता सूत्र. अरे बापरे, अविनाशला खरंच तहान लागलेली दिसते. एवढं घाबरवलंय का सगळ्यांनी तुम्ही त्याला? असं घाबरवण्यासारखं वाटतंय का? अविनाश, एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये, सगळे आपलीच लोक आहेत. बरोबर. यावेळेला या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे, गेल्या वर्षीच्या पुस्तकप्रेमी संमेलनात आम्ही सगळेजण सर्वांना प्रथमच भेटलो, म्हणजे व्यक्तिशः पहिल्यांदाच तोंड ओळख झाली, सगळ्यांचे एकमेकांचे चेहरे बघितले. पण यावेळेला वैशिष्ट्य असं आहे की ते इतकं सगळ्यांना आवडलं, इतकं आपलेपणा वाटलं की यावेळेला बरेच जण आपापल्या जीवन साथींबरोबर आलेले आहेत इकडे बेटर हाऊस. मला वाटतं अविनाशला कदाचित म्हणून घशाला कोरड पडली असावी, पण मी खात्रीने सांगते आदितीशी माझी छान ओळख झालेली आहे. तोंडाला कोरड पडावी असं आदिती अजिबात वागत नाही. नमस्कार. पुस्तकप्रेमी या अशा टाळ्या अवेळी वाजले की खूप भीती वाटते. आणि विशेषतः पुणेकरांनी वाजवले. हा ना. तुम्ही ठाण्याचे की पुण्याचे? काय दिसतंय माझ्या चेहऱ्यावरून काय वाटतंय? त्या पुण्याचे असते तर मला बोलायची संधी दिली नसती, ठाण्याच्याच असल्या पाहिजेत. हरकत नाही. या संमेलनामध्ये बरीच मंडळी नवीन आहेत आणि मागच्या वेळची जी मंडळी आहे त्यांच्याशी इतकं घट्ट नातं झालेलं आहे की अधिकार आणि गमतीने काहीही बोलता येतं. पण त्या मंडळींसाठी पण काही मंडळी नवीन असतील म्हणून हा परिचयाचा सगळा खटाटोप आपण करतो आहोत. आपण पुस्तकप्रेमी समूहात तर कायम भेटत असतो, व्हॉट्सअप ग्रुपवर भेटत असतो, बऱ्याच क्रिया प्रतिक्रिया त्याच्यात चालू असतात. पण जरुरी असतं कधी कधी समोरासमोर भेटणं. जरुरी असतं कधी समोरासमोर भेटणं, शब्दामागच्या व्यक्तीशी प्रत्यक्षात भेटणं. ऋणानुबंधाच्या गाठी जुळतात मग नव्यानं. ऋणानुबंधाच्या गाठी जुळतात मग नव्यानं. नवी नाती नवे संबंध वाढतात मग जोमानं. यासाठीच आजचा हा कार्यक्रम. खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांना कुठल्याच ओळखीची गरज नाही आहे. एक औपचारिकता म्हणून मी इथे उभा आहे अशांची ओळख करून देण्यासाठी. आज मला आनंद होतोय की या ओळख परिचयाची सुरुवात आपण करतो आहे ती म्हणजे प्रकाशन क्षेत्रातले जे पितामह आपण ज्यांना म्हणता येईल अशा अनिल भाईंशी. त्याआधी मी एक सूचना करतो आमची ही जी सगळी सहकार्य करणारी मंडळी आहे यांना की मी नाव घेतल्यानंतर ती व्यक्ती उभी राहिल्यानंतर त्यांना हे द्या. मध्ये असा गोंधळ करू नका की मी नावं घेतोय आणि तुम्ही कोणाला तरी देताय, नाहीतर म्हणजे व्यक्ती वेगळी आणि आपला कार्यक्रम वेगळा चालू आहे असं काहीतरी व्हायचं. तर ती आपण पण काळजी घेऊया. अनिल भाई, मी जर काही चुकत असेल तर तुम्ही सांगू शकता, पण 1976 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस सुरू झालं. मलईवरची मैना या पहिल्या मराठी पुस्तकाच्या प्रकाशनाने सुरुवात झाली. माळावरची मैना. ओके. आणि त्यानंतर जवळपास सुमारे 4.5 दशकांहून अधिक काळ जगातील नामवंत लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, विचारप्रवर्तक पुस्तकं प्रकाशित करून मेहता पब्लिकेशन काळाच्या कसोटीवर उतरलं आहे आणि मोठ्या जबाबदारीने आणि अभिमानाने आपल्या मराठी
मराठी लेखकांचेच नव्हे तर जागतिक पातळीवर जे जे लेखक आहे त्यांचं मेहता पब्लिकेशन कायम कौतुक करीत असतं. याचमुळे आणि याच विश्वासामुळे मेहता पब्लिशिंग हाऊस आज मराठीतील सगळ्यात आघाडीच्या प्रकाशन संस्थांपैकी एक आहे. आम्ही इथे अनिल भाईंचं स्वागत करतो आहोत स्मृतिचिन्ह आणि एक पुस्तक देऊन. नाही मी आता मेहता पब्लिशिंग सोडलेला आहे आणि मी तरी पण काही नाही, पण आमच्यासाठी ती ओळख आहेच की मेहता पब्लिकेशनचा वटवृक्ष तुम्ही तयार केला आहात. आत्ता जरी अनिलभाईंनी मेहता पब्लिकेशनची धुरा खाली ठेवून आणि कोल्हापूरला थांबत असले तरी सुद्धा मेहता पब्लिकेशन हाऊस त्याच धडाडीने त्याच जोमाने अखिलभाई चालवत आहेत. जवळपास 150हून अधिक नवीन शीर्षक आणि 300हून अधिक पुनर्मुद्रण प्रकाशित होत असताना मेहता पब्लिशिंग हाऊसने 4500हून अधिक शीर्षकांच्या डायनॅमिक बॅकलिस्टसह पुस्तकांच्या जवळजवळ सर्व शैली आणि उपश्रेणींमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि ही आम्हा मराठी माणसांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मराठी साहित्य क्षेत्रात अनेक वर्ष वर्चस्व गाजवल्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनात अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वाचकांचा आनंद पसरवण्यासाठी मुख्यतः आता आपली पंख पसरवलेली आहे. आम्ही आजच्या या कार्यक्रमात अखिल मेहता भाईंचे स्वागत करतो आहोत. अखिल मेहता भाई. ड्युटी सर स्टेजवर आणू. हां तर माणसं वयाने म्हातारी होऊ शकतात नाही म्हणलं तर फक्त तो आकडा वाढत जातं. माणसं मात्र तरुणच असतात आणि असंच एक तरुण व्यक्तिमत्व आपल्या पुस्तकप्रेमी समूहात आहे. विश्वनाथ जगदाळे सर भारतीय हवाई दलातनं निवृत्त झालेले आहेत आणि अतिशय धडाडीने पुस्तकप्रेमी समूहात हो सगळ्यात बेस्ट. यानंतर अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे की मला वाटलं होतं की आपण हा सगळा कार्यक्रम आधी पार पाडूया, नंतर सगळ्यांना विनवणी करूया की एका व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, तुम्ही जर सगळे थांबणार असाल तर. आणि मला वाटतं आपण तशी विनवणी केली असती तरीही सगळे थांबले असते, कारण त्या व्यक्तीची ओळख करून द्यायला एक सत्र कमी पडतं. राहुल फाटे सर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्य तज्ञ, सौंदर्यशास्त्र शिकविण्यासाठी ब्युटी स्कूल, आहार तज्ञ, फार्माकोलॉजिस्ट, वेद आणि वैदिक संस्कृतीच्या सभ्यतेवर संशोधन. आपण रोज रात्री 12 नंतर ही पोस्ट बघत आहोत. स्वतःची कॉस्मेटिक कंपनी, टेस्टवे कॅलरीज नावाचे रेस्टॉरंट फायनान्स फ्रँचायझीची चेन, इन्स्टंट फूड फॅक्टरी, स्वतःचे एन नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आणि हजारो लाखो त्यांच्यावर प्रेम करणारी लोक. या प्रत्येकाने राहुल फाटेंबद्दल सांगायचं म्हटलं तर संपूर्ण कार्यक्रमभर एकाच व्यक्तीची ओळख आपल्याला करून द्यावी लागेल. मी आता राहुल फाटेंबद्दल बोललो, मला कसं दडपण याच्यासाठी येतं ना की पुढची व्यक्तीचं म्हणजे उदाहरण देताना आता काय सांगावं, कारण सगळेच एकापेक्षा एक दिग्गज. कोणी विचार करू शकतं का की 38 वर्षे गुंतवणूक क्षेत्रात काम केलेलं, तब्बल 4800
800 व्याख्यानं दिलेली, 33 पुस्तके प्रकाशित, प्रसिद्ध व्याख्याते, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक. पण आहे आपल्याकडे. कोलंबस लेखाचा चुकलाच होता. भारतात यायला निघाला आणि बल्तिकाड्यात पोहोचलो. आणि त्याचा प्रॉब्लेम हा झाला की त्याला सांगणारं कोणी त्यावेळी नव्हतं. आत्ता जर तो निघाला असताना आणि त्याला जिथे जायचं त्याचा पत्ता विचारायचा असताना त्याचा बिलकुल गोंधळ नसता झाला. त्यांनी सरळ सरळ प्रकाश पेटकर सरांना फोन केला असता की हे कुठे आहे. IDBI बँकेमधनं महाप्रबंधक म्हणून निवृत्त, प्रचंड श्रीमंती, जबरदस्त अर्थपूर्ण फोटोग्राफी करणारे. फोटो मला पण काढता येतो, मी हे सगळ्यांसमोर सांगतो. मी 50 फोटो काढल्यानंतर बायको मोठ्या मुश्किलीने एक ऍक्सेप्ट करते. आणि तुमच्या प्रत्येक त्यांची बायको पण तसंच मला ते मी नाही सांगू शकत. प्रकाश पिटकर सरांचं स्वागत करूया. हा आपला संमेलनाचा कार्यक्रम आहे ना, खरंच खूप अभूतपूर्व असतं. म्हणजे लोक याच्यासाठी काय काय करतील खरंच सांगता येत नाही. आपले जे एक संस्थापक सदस्य आहेत, सेवानिवृत्त बँकर, अत्यंत मितभाषी पण सगळ्यांचे आवडते, त्यांनी अक्षरशः त्यांचा वाढदिवस आज करून घेतला. आनंद मिसे सर, बर्थडे बॉय. सगळीकडे काय करू आलेले. हा इथेच. यानंतर आमंत्रित करीत आहोत 4 दशकांहून अधिक काळ इचलकरंजीमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करीत असलेल्या, संगीत, वाचन, योगा आणि बागकामाची आवड असलेल्या डॉक्टर विजया पोद्दार यांना. अतिशय स्पष्ट वक्त्या, कुणाला आवडो न आवडो पण त्या अतिशय स्पष्ट वक्त्या आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, तब्बल 38 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम, सध्या अनेक प्रकारच्या समाजकार्यात सहभागी आणि छडीवाल्या ताई म्हणून समूहात ओळख असलेल्या सगळ्यांच्या आवडत्या सध्याताई. पुस्तकप्रेमी समूहाच्या अगदी सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक, निवृत्त बँकर, साहित्य, संगीत आणि पर्यटनाची विशेष आवड असलेले विकास मोघे सर आमंत्रित आहात. विकास मोघे सर. मी पुस्तकप्रेमी समूहात आल्यानंतर पहिल्यांदा ज्यांच्या हातून बॅटन घेतलेलं होतं, पुस्तकप्रेमी परिचय करून द्यायचं पहिलं सत्र, आणि पन्हाळ्याचा लढा लढून जे कोल्हापुरात स्थायिक झालेले आहेत, मोनोग्राफ इंडियामध्ये तब्बल 35 वर्ष ज्यांनी नोकरी केलेली आहे आणि आता सेवानिवृत्त आहे. छंद आणि घरकाम यासाठी जे जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतात
किती यशस्वी ते त्यांच्या सौ सांगू शकतील, ते म्हणजे राजेंद्र ढवळीकर सर. चैतालीचे बाबा. म्हणून ओळख होते. यानंतर बहुरंगी व्यक्तिमत्व, बँक ऑफ इंडिया मधून चीफ मॅनेजर म्हणून निवृत्त, संगीत आणि गायनात विशेष रुची. सध्या लेखन छंदाने असे काही पछाडले की बघता बघता 9 कथासंग्रह, 2 कादंबरी आणि 1 काव्यसंग्रह, आणि अजूनही भूक थांबलेली नाही आहे. पुढच्या वर्षभरात अजून किती निघतील काही शक्यता नाही आहे. प्रसाद नातू सर, तुम्ही सांगा आता या पुढच्या वर्षभरात किती आहेत अजून? मला वाटलं काल रात्रीपासून आतापर्यंत आकडा बदललाय. बरोबर आहे. अरविंद इन्व्हेस्टमेंट या स्वतःच्या कंपनीद्वारे 20 वर्ष गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत. गुंतवणूक साक्षरतेसाठी अनेक कार्यक्रम. संगीताचा वारसा लाभलेल्या घराण्यातील एक आणि उत्तम तबला वादक अरविंद लाटकर सर. हा, यांची आणखी एक ओळख म्हणजे ते अजिंक्य लाटकरांचे पिताश्री आहेत. बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर पदावरून निवृत्त आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांचे सल्लागार. म्हणजे किती जबरदस्त म्हणा. आता पुण्याच्या माणसाला सल्ला दिले हेच खूप मोठं कार्य. समूहाचे ऍडमिन कृष्णा देवटी. पिशवी काढून द्या. फोटो चालला आता लगेच. नमस्कार. पुढच्या पुस्तक परिचयाच्या सत्रासाठी इतकं पुस्तक परिचयाचं सत्र आता ओळखीचं झालंय की तेच तोंडात येत आहे. पुढच्या ओळखीची ओळख करून देण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे, सारिका कुलकर्णी. आता काय झालं गंमत माहितीये का, जसं बिनाका गीत मला यायचं ना आधी की त्याच्यामध्ये टॉप 10 असायचे, तसे टॉप 10 ओळखी ज्या आहेत त्या आपण पुढे आणून करून दिल्या. बाकीच्या मात्र ज्या ओळखी आहेत आपल्याला वेळ थोडासा वाचवायचा आहे, त्यामुळे आपले स्वयंसेवक जे आहेत ते आपल्या इथे येतील आणि आपल्याला पुस्तक ते आपल्या हातात देतील. मी ओळख आपली वाचून दाखवते, त्याकरताच आधी सगळ्या ओळखी आम्ही मागवल्या होत्या. फक्त त्यामध्ये काय आहे की सगळेजण सगळ्यांना ओळखतात असं नाही, त्यामुळे नाव घेतल्यानंतर प्लीज आपल्या जागेवर उभं राहा, नाहीतर तुमचं पुस्तक दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाईल. तर पहिली ओळख मी आधी ओळख सांगते आणि मग नाव घेते. संभाजीनगरहून आले, समुपदेशक आहेत, स्वतंत्र प्रॅक्टिस करतात. सॉफ्ट कव्हर हे एक पुस्तक त्यांचं प्रकाशित झालंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालाय. अशा मानसी फडके मी चैतालीला विनंती करते की त्यांनी 3 कला पुस्तक प्रदान करावे. जसं मगाशी अविनाश सर म्हणाले की कशी आणि कोणाकोणाची ओळख करून द्यायची. फोटोसाठी थांबायचं आहे का? तर कोणाकोणाची कशी ओळख करून द्यायची हे खूप अवघड काम आहे, कारण समूहातला प्रत्येक माणूस जो आहे किंवा प्रत्येक व्यक्ती जी आहे ही इतकी महत्वाची आणि आपल्या क्षेत्रामध्ये इतकं सुंदर कार्य केलेली आहे की त्यामुळे खूप अवघड आहे त्यांचा काही 2 वाक्यात 3 वाक्यात परिचय करून देणं. त्याच्यामुळे काही जर राहत असेल, तुम्ही दिलेला परिचय विस्तृत जरी असेल आणि यात राहत असेल तर क्षमस्व. पुढचा परिचय पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरची व्यक्ती, सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, ललित गद्य वाङ्मय चरित्रकार, आणि यांना जे पुरस्कार मिळालेले आहेत या पुरस्कारांची जंत्री मी जर इथे दिली तर ओळखीचं सत्र त्यातच संपेल. बनारस हिंदू विद्यापीठाच्या मेंबर ऑफ लॉर्ड,
लोक अदालत महिला सुरक्षा समितीच्या सदस्या डॉक्टर छाया महाजन. साई कुलकर्णीला मी विनंती करते की त्यांना पुस्तक प्रदान करावं. थोडीशी उत्सुकता ताणली गेली पाहिजे की पुढची ओळख कोणाची. 2 संभाजीनगर झाले म्हणजे तिसरं संभाजीनगर येणारच असं काही नाहीये. तर तिसरी ओळख आहे चाळीसगाव. चाळीसगाव जे आपल्या समोर आता डॉक्टर म्हणून येत आहेत ते आहेत या चाळीसगाव ठिकाणचे पहिले स्त्री आरोग्य आणि प्रसूती तज्ज्ञ, बालभारती पुणेच्या अभ्यासक्रम समितीवर सदस्य म्हणून काम पाहिलेले आणि 30 वर्ष नाट्य कलाकार दिग्दर्शक म्हणूनही कार्यरत असलेले डॉक्टर मुकुंद करंबेळकर. सुजित सौंदर्यकर यांना मी विनंती करते. अच्छा ठीक आहे. मानसीताई तुमचा फोटो राहिलाय, सगळ्यांचे झाले त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्लीज तुम्ही उभे राहिला तर बरं होईल. कौशिक सुजित तसाच जा, तिकडे तसाच जा, त्यांना घ्यायला फोटोसाठी तसाच जा. 40 वर्षीय स्त्री आरोग्य तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, रंगगंध कलासक्त न्यास या नाट्य संस्थेत अतिशय ऍक्टिव्ह असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव, मिल्क सिटीच्या संस्थापक अध्यक्ष, लायनेस क्लब चाळीसगावच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी करंबेळकर. अजिंक्य लाटकर यांना मी विनंती करते. यानंतर आता थोडा मराठवाडा झाला, खानदेश झाला, मग थोडंसं आपण आता कोकणाकडे वळूया. चिपळूणहून सेवानिवृत्त बँक अधिकारी, बचत गट कॉलेज इथे समुपदेशन करणारे, यात आता सध्या कार्यरत असलेले आणि जानेवारी 2024 पासून दैनिक सकाळमध्ये साप्ताहिक सदर जे त्या लिहिण्यामध्ये आपलं कार्य करताय असे यशवंत बर्वे. मी अश्विनी देवधर यांना विनंती करते. नसतील तर यशवंत बर्वे उर्फ राजा बर्वे, कारण त्याला सगळे आपल्या ग्रुपमध्ये राजा. आता सगळ्यांची ट्यूब पेटली. इना आहे का? इना म्हणते. पुस्तक हातात घेताना आणि ओळख होताना टाळ्यांचा आवाज वाढत गेला पाहिजे. जे टाळी वाजवणार नाही त्यांची ओळख करून देणार नाही. तुझीच होणार नाहीये, तिच्या ओळखीची गरजच नाही. पुढची ओळख आता पुन्हा एकदा काय करावी हा प्रश्न. मुंबई महानगरपालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या, भगवद्गीता मुखोद्गत आहे म्हणून शृंगेरी मठाने ज्यांचा सत्कार केलाय, कित्येक वर्षापासून ऑनलाईन गीता शिकवणाऱ्या आणि अजून वेगळी ओळख जी त्यांनी खरं तर परिचयामध्ये दिली नव्हती पण मी करून देते की आपल्या ग्रुपमध्ये एक अतिशय व्रात्य, खोडकर आणि अतिशय हुशार माणूस आहे. त्या माणसाला लग्न झाल्यापासून सांभाळणाऱ्या अशा स्नेहा टिळक डोंबिवली. मी शैलेश कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी पुस्तक घेऊन त्यांचं स्वागत करावं. पुढची ओळख पुन्हा एकदा डोंबिवली झालेले असल्यामुळे सरांनी सगळा ग्रुप बँकेचा घेतलाय. तर बाकी घुसखोर मी इथे घुसखोरच आहे. मुख्य प्रबंधक म्हणून बँक ऑफ इंडिया मधून निवृत्त झालेले, रोटरी क्लब मध्ये सध्या कार्य करत असणारे, संगीत भ्रमंती याची आवड असलेले आणि त्याच्यातूनच निवृत्तीचा आनंद घेणारे, ज्योतिषातील कृष्णमूर्ती पद्धतीचे अभ्यासक, प्रशिक्षक आणि व्याख्याते विनायक आपटे. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत
297 पुस्तकांचं परीक्षण घेऊन या मुलांनीच म्हणेन मी, मुलांनी पूर्ण केलंय. भाषेची अत्यंत आवड असलेला आणि त्यातूनच देशी विदेशीच्या लोकांना मराठी आणि गुजराती भाषा शिकवणारा कौशिक लेले. मी हरेश विस्पुते यांना विनंती करते की त्यांनी कौशिक लेलेचं सन्मान करावं. टाळ्यांच्या प्रमाणावरूनच कळतंय की ती लोकप्रिय व्यक्ती आहे. सगळ्या भाषांमधून टाळावं. सगळ्या भाषा. यानंतर कौतुक यानंतर लेखिका, कवयित्री, पुस्तक संपादिका, नाट्य चित्रपट निर्मितीमध्ये कार्यरत असलेल्या सुषमा शितोळे यांचं मी स्वागत करते. नाही आलेले अजून. ओके. कोल्हापूरहून आलेले उत्तम तलवार आहेत. उत्तम तलवार यांचं स्वागत करायला मी सुजित सौंदतीकर यांना विनंती करते. श्रेया मागापासून टोचते आमच्या दोघांनाही की बहुतेक कारण आजचा संपूर्ण दिवसभर तुम्हीच बोलत राहणार, लोकांच्या ओळखी करून देणार आणि बाकी कार्यक्रम असेच राहणार. त्याच्यामुळे थोडं फास्ट जाऊयात आणि थोड्या वेगवान ओळखी करून घेऊयात. डोंबिवलीचे सुरेश देशपांडे सर, पेठे सर, स्थापत्य अभियंता, पर्यावरण विषयात उच्च शिक्षण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 35 वर्षे, सध्या या क्षेत्रात सल्लागार, संगीत, पर्यटन आणि वाचनाची आवड असलेले सांगणारे गिरीश टिळक सर, डोंबिवली. गिरीश टिळक सरांचा सन्मान करावा. इच्छुक आहात का? माझ्या बाबतीत असेल तर नाही. उपवर वधूवरांना पसंतीप्रमाणे स्थळ सुचवणाऱ्या गोवा निवासी, सायन्स पदवीधर, कायद्याचे शिक्षण घेतलेल्या, संस्कृत क्लासेस घेणाऱ्या सई कुलकर्णी इथे उपलब्ध आहेत. कवयित्री, व्याख्याती, अभिवाचक आणि सौंदर्य स्पर्धा गाजवलेल्या संयुक्ता राठोड चव्हाण, कल्याण. एक वर्ष त्वचारोग तज्ञ, सध्या कोल्हापुरात डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस, 6 मराठी पुस्तके प्रसिद्ध, 2 इंग्रजी भाषांतरित, स्पष्ट विचार, बोल्ड विषय अत्यंत सहजपणे हाताळतात. राजकारणातले आणि बाकी समाजातले सुद्धा डॉक्टर कुमार नन्नावरे सर, कोल्हापूरचे. जुने राजवाडे आपण संबंधित बाबी ज्या बघतात, सुंदर लिहितात अजून एकही पुस्तक प्रसिद्ध नाही, सुंदर गातात अजून एकही अल्बम प्रसिद्ध नाही, सध्या पुस्तक प्रेमी समूहाच्या प्राणवायू म्हणून काम करतात, त्या श्रेया राजवाडे, मुंबई. ही ओळख खूपदा मागे लागून एकही पुस्तक न झाल्याबद्दल जाहीररित्या केले. स्वरचित कथा कवितांचा अनंत कथा कविता हा कार्यक्रम जे सादर करतात, सुंदर कविता लिहितात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 5 वेळा त्यांनी आपली कविता सादरही केली आहे, असे अनंत जोशी, मुंबई. निवृत्त बँकर, कवी असा त्यांचा दावा आहे. अधिक चौकशी केली तेव्हा उंदरांनी सांगितले ते बिलकुल आमच्या जातीचे नाही. पुस्तकांची इतकी निगा राखतात की आम्हाला हात पण लावू देत नाही, असे हेमंत खेरसर. दोन स्वर्गीय भाषा मराठी आणि संस्कृत Yes.
2 स्वर्गीय भाषा मराठी आणि संस्कृत मध्ये पदवी प्राप्त पण गृहिणी म्हणून कार्यरत असलेल्या चित्रा खेर, मुंबई. नाही आलं. निवृत्त शिक्षिका. त्यांना भटकायला म्हणायचं होतं पण त्यांनी नवनवीन प्रदेश बघायला आवडतं असं सांगितलं. अशा संजीवनी काढलं. केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या वाचनाची आवड असलेल्या मीनाताई ओगले. स्पष्टीकरण सारिकाताईंनी दिलं. बाल पिकलेली मैत्रीण म्हणजे बालमैत्रीण. विषय असलेलं म्हणजे ज्यांनी खरोखर सैन्य दलात काम केलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल मराठी माणसाला अतिशय अभिमान वाटतोय. कॅप्टन उपेंद्र गोगटे, मराठी माणसाच्या अत्यंत आदराचा विषय, सन्मानाचा विषय. कॅप्टन ईशान आर्य यांच्या आई उत्तरा गोगटे, मुंबई. यानंतर आपण सन्मान करत आहोत जोशी, संस्कार भारतीच्या पदाधिकारी. एक वकील त्यांना भारी पडू शकतो. मुंबई हायकोर्टात गेली तब्बल 36 वर्षे ज्यांनी वकिली केली होती. माऊली फाउंडेशनद्वारे अनेक उपक्रम जे राबवतात. फलटण येथे रुग्णसेवा केंद्र, डायग्नोस्टिक केंद्र, वाचनालय सुरू केलं. अनेक वर्ष आषाढी एकादशीला मोफत वैद्यकीय सेवा पुरवतात, अन्नदान करतात. ते ॲडव्होकेट विश्वनाथ टॅकोटे, मुंबई. आपण सन्मान करणार आहोत कवी, पत्रकार, नाटककार, अभिनेते, संपादक, चित्रकार, आंदोलक आणि एक मनस्वी व्यक्तिमत्व, आधुनिक महाराष्ट्राचे मंगेश पाडगावकर, अरुण म्हात्रे सर. पुन्हा एकदा बँक ऑफ इंडिया मधून निवृत्त, वाचन, फिरणे, गप्पा मारणे, सामाजिक कार्य, नवीन गोष्टी शिकणे यांची आवड असलेले अशोक चौगुले. भाग्यश्री पाटील. अच्छा, प्रकाशक आहेत. भाग्यश्री पाटील या स्वतः प्रकाशक. जास्त टायटल मराठी, हिंदी, केवळ पुस्तकाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन आली असं म्हणावं लागेल. खरंच मालमतहून खास आपल्या भेटीसाठी इथं आलेले, शेतकरी कुटुंबातील, स्वतः शेतकरी असलेले, 1979 साली स्थापन झालेल्या साने गुरुजी वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाचे 7 वर्षापासून सचिव असलेले, गावच्या सामाजिक सांस्कृतिक कार्यात आवर्जून सहभाग नोंदवणारे रेणकोजी दहेज. ओम दादा इकडे असं तालात म्हणतो. खूप एक अभिड रीडर असं म्हणतो आपण की एकदम भरघोस वाचन करणारे. स्वतः ते म्हणतात की मी उचापत्या करतो इंटेल कंपनीत, पण इंटेल कंपनीत असं उचापत्या करण्यासाठी नोकरी कोण देतं यांच्या मला खरंच म्हणजे त्या मंडळाचं आश्चर्य वाटतं. सासूबाई मीनल ओगले यांचा खास उल्लेख केलाय त्यांनी त्यांच्या परिचयामध्ये की यांच्यामुळे मी या समूहात प्रवेश केला. आणि आजच्या कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावरती घेणारे सचिन केळकर सर. मुंबईहूनच आलेल्या केळकर राज्याच्या होम मिनिस्टर, शास्त्रीय सुगम गायिका, खाणे, गाणे आणि भटकणे यातील सगळ्या नेमचा छंद त्यांना आहे अशी शिल्पा केळकर. केळकर केलेल्या आणि सध्या त्यांच्या इंजिनिअरिंग क्लासेसचे व्यवस्थापन बघणाऱ्या मुलुंडून आलेल्या श्रद्धा कुलकर्णी. आपल्या ग्रुप मधले शैलेश कुलकर्णी यांना मी विनंती करेन की त्यांनी
मजेत अरे बापरे. यानंतर मुंबईहून आलेले टेक्स्टाईल गार्मेंट उत्पादनाचा व्यवसाय असलेले आणि वाचनाच्या आवडीमुळे आपल्या या ग्रुपशी संलग्न झालेले प्रकाश कांबळे सर. प्रकाश कांबळे सर त्यांच्या पत्नी सौ मीरा कांबळे. मागच्या वर्षभरातच आपल्या ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या मुंबईहून आलेल्या राजश्री साळगे. यानंतर नाशिकहून आलेल्या ऋता पंडित. यानंतर नाशिकहूनच आलेल्या खास ज्यांचा परिचय मागितल्यावरच त्यांच्या पतीने उपलब्ध करून दिला, फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा केलेल्या आणि फेविक्रिलची मान्यता प्राप्त असलेल्या टीचर, आर्ट क्लासेस आणि स्वतःचा आर्ट स्टुडिओ असलेल्या आदिती गडवे. अविनाश गडवे सरांच्या पत्नी. अविनाश गडवे सेल्फ एम्प्लॉईड असलेले, ग्रॅज्युएट असलेले पनवेलहून आलेले विकास देशपांडे. यानंतर असा एक व्यक्तिमत्व ज्यांना आपण मागच्या वर्षी या प्लॅटफॉर्मवरती ऐकलंय, खूप वेगवेगळे प्रयोग आपण त्यांच्याकडनं ऐकले. निवेदिका एकपात्री कलाकार, लेखिका, भाषांतरकार, भाषा प्रशिक्षक. आता हे भाषा प्रशिक्षक म्हटलं की मी थोडीशी अवघडून बोलायला लागले. मंजिरी धामणकर. मंजिरी धामणकर त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग खरं तर पुढचा परिचय ज्यांचा करून द्यायचा आहे त्यांचाही परिचय असाच खूप मोठा आहे, पण एका वाक्यात करून द्यायचा म्हटलं तरी करून देता येतो, नाहीतर मग खूप मोठा निबंध पण आहे. टेक्स्टाईल इंजिनियर, 40 वर्षे विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उत्पादन आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्य, देश विदेशात कार्य, नायजेरिया सारख्या देशामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्र मंडळात काम केलेलं, सध्या निवृत्तीनंतर सुद्धा R&D ॲडवायझर म्हणून कार्यरत, साहित्य, नाटक, अभिनय अशा अनेक क्षेत्रात चमक आणि गोर गळा लग्नानंतर अजूनही शाबूत ठेवून असलेले सुंदर गायक. एवढा परिचय द्यायच्या ऐवजी मी फक्त एका वाक्यात परिचय करून देऊ शकलो असतो. संगीताचा खूप लळा आणि आवड असलेले महेश सोनवणे. थँक्यू. महेश सर जाऊ नका, थांबा. ब्युटिशियन, भरतकाम, एम्ब्रॉयडरी, लखनौ ड्रेसेस मध्ये प्रावीण्य, चित्र, कविता, लेखन, वाचन, शब्दांकन, संगीत, मेकअप, संचलन, रुचकर पदार्थ बनवून खाऊ घालणे, सुमधुर गायन करणे आणि नवऱ्याच्या बोलण्याला छेद न देता सुरात सूर मिसळवणे हा अगदी अपवादात्मक गुण बायकांमध्ये आढळणारा. तर असं सगळं करणाऱ्या संगीता सोनवणे. आता कळलं महेश सर एवढं काय करू शकतात. अरे तोच फोटो येईल परत. अरे तू तिच्या किती शब्दात ते कळेल. ते आहेत डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट मधून सिनियर अकाउंटंट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले. ओंजळवर शब्द हा कविता संग्रह प्रसिद्ध असलेले सर्वांचे आवडते सुनील माने सर. सुनील माने सर पुण्याच्या श्रीराम टिळक सरांचं. यानंतरचं नाव मला घेताना थोडीशी भीती वाटते आहे, कारण बहुतेक लोकांशी त्यांचं पटत नाही पटत. मलाही अजून प्रश्न पडलेला आहे. खूप प्रसिद्ध अनुवादक आहेत,
जवळपास 85च्या वर झाली का 88 पुस्तकांचं. मी माझं नाही वाटलं, बहुतेकांचं म्हटलं, माझं तर वाटतं ना एकदम. हा मी मगाशी त्यांचं रूप बघितलं आहे सगळ्यांनी. अशा सुचिता वंदापूरकर फडके ते 89 प्रकाशित झाले. ग्रेट ग्रेट ग्रेट. 89 पुस्तकं आतापर्यंत त्यांची अनुवादित झालेली आहे, प्रकाशित झालेली आहे. जोरदार तयार व्हायला हवं. यानंतर आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले कवी, गझलकार, लेखक, गायक आणि कार्यक्रमात अत्यंत हिरिरीने सहभाग घेणारे प्रदीप तळेकर सर. हा हे ग्रुपचे मुकेश यांची अजून एक चांगली ओळख आहे. पण ते सगळे दरभरे नगमेच नसतात, त्यांचे चांगले पण असे मिश्किल पण, हा अत्यंत मिश्किल पण कविता करतात, गझल करतात. त्याच्यानंतर ज्या स्वतःला गृहिणी म्हणवतात पण बहुतांश वेळ घरची कामं न करता भन्नाट क्रोशिया वर्क करत असतात. आर्या क्रिएशन नावाने आपला छोटा उद्योग सुद्धा करतात. खूप सुंदर कविता करतात, अभंग लिहितात. अशा भावना राहतो. सर तुम्हाला तिथेच उभं राहायचं. हा इकडे या वाटतं बाहेर. लोक भांडकुदळ म्हणतील, आपण आंदोलक म्हणूया. आरती कार्यकर्ते कौतुक आहे. दुसरी ओळख निर्माण केली ती खूप मोठी आहे. मला झुंजार महिला म्हणून पुरस्कार मिळालाय. यानंतर वाचनाची प्रचंड आवड, नेहमी पुस्तक परिचय वाचन करणारे पुणे मार्जे येथील विजय साठे सर. आणि ओळख परिचयाचं बॅटन पुन्हा एकदा सारिका यांच्याकडून. यापुढे पुण्याहून बालकथाकार आहेत. बालकथेचा पाठ्यपुस्तकात अभ्यासाला देखील समावेश झालेला आहे. वृत्तपत्रात, लहान मुलांच्या मासिकांमध्ये नियमित लिखाण करणाऱ्या विनया साठेताई. पुन्हा एकदा आपण पुण्याकडेच वळतोय, पण आता ज्यांची ओळख करून देणार आहे त्यांची पुन्हा एकदा आपलं कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याकडे रांग लागणार आहे. अशा कुलकर्णी वास्तू, म्हणजे मी मुद्दाम ओळख जास्त माझ्याच आडनावाच्या आडनाव भगिनी आहेत म्हणून करून देत नाहीये. कुलकर्णी वास्तू ज्योतिष फाउंडेशन या संस्थेच्या संचालिका. प्रगत ज्योतिषशास्त्रावरील 2 पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलंय. अंकशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र, टॅरो कार्ड अशा विषयांच्या प्रशिक्षिका मीनल कुलकर्णी. बऱ्याचदा बायकोचंच प्रवचन ऐकून आलेला पुरुष स्वतः सुद्धा प्रवचन देऊ शकतो या गोष्टीवर खरं तर पहिले माझा विश्वास बसला नाही. पण तरीही प्रख्यात कीर्तन आणि प्रवचन देणारे प्रवचनकार, ज्यांचं श्रीराम कथेवरील निरूपण ही विशेष आवड आहे आणि जीवनोपयोगी रामायण हे पुस्तक देखील ज्यांचं प्रसिद्ध झालंय, ते डॉक्टर भूषण फडके. करणाऱ्या आणि प्रवचनामध्ये साथ देणाऱ्या वैशाली फडके. आज फडक्यांचे जरा इकडे जास्ती लोक आहेत. माझ्या सासरची मंडळी आहेत सगळी. फडके कुलकर्णी असं ग्रुपच वेगळा करायला वरती लेखन करणाऱ्या 2 काव्यसंग्रह ज्यांचे प्रकाशित आहेत आणि अंदमानच्या निसर्ग आणि तुरुंग या कवितेला काव्यश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या स्मिता पत्की. तरी ते शेवटी गद्यातच जातं, त्यामुळे मला फार आदर वाटतो. या समूहात असलेले समीर सरदेसाई पुण्याहून खास आले. पुणे जनता सहकारी बँक.
केलेल्या, मॅक्स लाईफ इन्शुरन्स येथे 8 वर्ष नोकरी केलेल्या आणि आता सरदेसाई यांच्या होम मिनिस्टर असलेल्या प्राची सरदेसाई. ते आहेत खरं तर पेशानी म्हणजे त्यांच्या शिक्षण आणि मेकॅनिकल इंजिनियर. बऱ्याचदा असं होतंय ना की काहीतरी व्हॉट्सअप पोस्ट आपल्याला किंवा एखादी कथा, एखाद्या सिनेमाचं परीक्षण किंवा एखाद्या गाण्यावरती काहीतरी लिहिलेलं आपल्या समोर येतं आणि खाली नाव वाचल्यानंतर लक्षात येतं की अरे हे तर आम्ही ओळखते यांना, हे माझ्या पुस्तकप्रेमी समूहात आहेत. मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा सध्या ICICI बँक सातारा इथे रिजनल हेड बिझनेस लोन्स, म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आणि बिझनेस लोन्स हे काय नाते मला अजून कळलं नाहीये, पण तरी तिथे यशस्वी कारकीर्द असलेले सुनील गोपुरे सर, त्यांचा कथा चित्रपट यावरील समीक्षणात खूप हातखंड आहे. सिनेमा काढणार आहेत नवीन, सिनेमा काढणार आहेत. तर असं सिनेमा, नाट्य परीक्षण वगैरे सगळं लिहिणाऱ्या माणसाचं परीक्षण करणाऱ्या नवरा अशा 3 मुलांची जबाबदारी, म्हणजे 2 मुली आणि हा एक, अशी जबाबदारी पार पाडणाऱ्या सुनीता गोपुरे. पुढची ओळख सोलापूरहून खास आलेल्या यासाठी आणि आपल्या या समूहाच्या खूप सुरुवातीपासूनच्या सदस्य असलेल्या, म्हणजे 20/8/2020 पासून समूहाच्या सदस्य असलेल्या, जबाबदाऱ्या पार पाडून आता निवांत आयुष्याचा मनमुराद आनंद घेणाऱ्या सुलेखा आराध्यताई. समूहात घेण्यासाठी पाठोपाठ तरी पाहिजे. अजून तुम्ही बायकोच्या मागे लागताय दाखवायचं. PhD सोलापुरात संगमेश्वर कॉलेजमध्ये जवळपास 32 वर्षे व्याख्याता, लेणी प्रतिभेचे, डोके शाबूत आहे का ही पुस्तके प्रकाशित, रेडिओ नियतकालिके यासाठी लेखन आणि ज्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पण आपल्या इथे आयोजित केलेला आहे पुढे, अशा डॉक्टर गीता जोशी. यानंतर यांची 4 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. नवदुर्गा तसेच आदर्श मुख्याध्यापिका या पुरस्काराने ज्या सन्मानित आहेत अशा अंजुषा पाटील ठाणे. RBI मधून स्वेच्छानिवृत्ती, समाजकार्यात सहभाग आणि त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उमलणे आणि उन्मळून पडणे दोन्ही आतून एकच, दोन्ही आतूनच येते. बाहेरची घटना फक्त एक निमित्त मात्र असते, अशा प्रज्ञा पावगे ठाणे. माझ्या डाटा परिचयापेक्षा ज्या लिज्जत पापड सारख्या कुरकुरीत सूत्रसंचालन करत होत्या त्या सारिका कुलकर्णी, वाचन, अभिवाचन, सूत्रसंचालन, आकाशवाणी असो नाहीतर सार्वजनिक कार्यक्रम, त्यांची प्रस्तुती म्हणजे बेदुने 5च. आणि यानंतर बँक ऑफ इंडियामधून निवृत्त, वाचन, ट्रेकिंगची आवड, हिमालयन शिखर मोहिमांमध्ये सहभाग घेतलेले, मुंबई, कन्याकुमारी, लेह, लद्दाख मोटरसायकलवरून भ्रमंती केलेले, अनेक नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी असलेले, नाटकातील अनेक दिग्गजांच्या यांनी मुलाखती घेतल्या आहेत असे प्रदीप कुलकर्णी ठाणे. आपल्या या सभागृहात आज आणखी एक अतिशय सन्माननीय व्यक्ती आहे, श्री कलप्पा आवाडे, म्हणजे आताचे जे सहकार मंत्री आहेत आमदार प्रकाश आवाडे हे त्यांचे चिरंजीव. तर त्यांच्या कन्या द्राक्षायणी आवाडे इथे आलेले आहेत. मी प्रकाश कृष्णा सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आहेत
पुस्तक प्रेमीच्या स्थापनेपासून म्हणजे ज्यांनी पुस्तक प्रेमी संस्था स्थापन केली ते अनंत मिसे आणि ते इतकं काही करू शकले यामागे ज्या बॅकबोन म्हणून होत्या त्या अपर्णा मिसे यांना मी आता बोलवतो. आता त्यांनी सुंदर लेखनाला सुरुवात केली आहे. अभिमधनं त्यांचे अनेक ब्लॉग येत आहेत. अपर्णा मिसे. यानंतर नाटकांची आवड, ठाण्यात राहून गर्व से कहो हम डोंबिवलीकर है म्हणणाऱ्या, शॉपिंग गप्पांची प्रचंड आवड असणाऱ्या भटकंती यांच्याबद्दल, यांच्या जे श्री आहे त्यांच्याबद्दल समोरला प्रचंड सहानुभूती आहे आणि गर्व पण आहे अशा अस्मिता कुलकर्णी ठाणे. आणि त्या उत्तम स्वयंपाक, आमचं लक्ष नेहमी प्रकाशावर असतं, तो देणाऱ्या ज्योतीवर असतं, पण ते अस्तित्व सांभाळून ठेवणाऱ्या पंथीचे तितकंच महत्व नाही का? फुलझाडांची भटकंतींची आवड, तसंच प्रकाश सरांचे सगळे वेळ अंगी बाळगत असणाऱ्या अंजली पिटकर सरांचा आपण इथे सत्कार करूया. ह्या फोटोचा दुरुपयोग नोकरी करणाऱ्या, सुंदर लिखाण करणाऱ्या आणि पुष्पा भावींच्या आवडत्या विद्यार्थिनी राहिलेल्या आरती कोचरेकर ठाणे. छान उभे राहिले फोटोला. आयुर्वेदिक डॉक्टर, क्रेडिट कार्ड वाल्याचा फोन तर घेता का म्हणून. आयुर्वेदिक डॉक्टर, 35 वर्षापासून प्रॅक्टिस, नियोजन, आहाराचे पुस्तक प्रकाशित, अनेक नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रातून आरोग्य विषयक लेख लिहिणाऱ्या डॉक्टर अरुणा टिळक ठाणे. यानंतर व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर, ONGC मध्ये ऑडिट अँड इन्स्पेक्शन विभागात कार्यरत, आत्ता सेवानिवृत्त असलेले हेमंत टिळक ठाणे. ज्यांना भटकायला आवडतं, निसर्गप्रेमी आहेत, जबरदस्त कविता करतात अशा उमरगावच्या वर्षा पेठे. वर्षा पेठे यांचे बरेच हाल होणार आहे, कारण यावेळी आपल्या या संमेलनामध्ये खूप सारे आहार तज्ज्ञ आहेत आणि ते बायकांना खूप साऱ्या टिप्स देणार आहेत की तुमच्या नवऱ्याचे आरोग्य कसे सांभाळायचे. आमचे उच्चार आणि आहार दोन्ही दुरुस्त करण्याचे काम करणाऱ्या, मराठी भाषा आणि व्याकरण यावर अनेक व्हिडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्या, हेल्दी फूड, आरोग्यदायी आहारावर जनजागृती करणाऱ्या, त्याबद्दल अनेक कार्यशाळा घेणाऱ्या, शाळांमधून समुपदेशनाचे कार्यक्रम करणाऱ्या, अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्साहाने सहभागी होतात अशा सर्व प्रबलित आहेत. तज्ञ आणि सल्लागार, मराठी विश्वकोश कुमार, मराठी विश्वकोश, मराठी विकिपीडिया यात आरोग्यविषयक नोंदींचे लेखन करणारे, नवभारत त्रैमासिकात लेखन करणारे, 3 कादंबऱ्या, साकार हा YouTube चॅनल असणारे, आरोग्य, तणावमुक्ती, व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याने आणि कार्यशाळा करणारे डॉक्टर राजेंद्र प्रभुने. सुलभाताई, राजेंद्र सर दोन्ही व्हायचे आहे. यानंतर सृजन वाचक आणि खिशातले पैसे कुठे खर्च करावे, कसे खर्च करावे आणि कुठे खर्च करू नये याचे योग्य नियोजन सांगणारे अनिरुद्ध उत्पादक पुणे असणाऱ्या मेघना उत्पाद.
यानंतर शिक्षिका निवेदिका लेखन काव्य वाचनाची आवड असणाऱ्या अश्विनी देवधर सिंधुदुर्ग. अश्विनी देवधर. अत्यंत सुंदर कविता करणारी निसर्गप्रेमी चैताली ढवळीकर. वाचनाची आवड असणाऱ्या सई कुलकर्णी. सई या एका शब्दाने ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असे सुजित सोदंतीकर. अत्यंत सुंदर कविता लिहितात. आज सई कुलकर्णी गोवा. सई कुलकर्णी गोवा. इकडे ऑलरेडी संगीताच्या घराण्याचा वारसा लाभलेला आणि पुस्तक प्रेमी समूहाची इत्यंभूत माहिती ठेवणारा अजिंक्य लाटकर. सुंदर लेखन करणाऱ्या कविता करणाऱ्या इला माटे. उत्तम शिक्षक नवे इंजिनियर्स घडवणारे सुंदर कथा लिहिणारे शैलेश कुलकर्णी. उत्तम गाणारे. उत्तम गाणारे ही अजून एक सगळ्यात मोठी ओळख. बर्फी काही बोला. यानंतर स्नेहल जांभळीकर. हॅलो थोडं असेल. बँक ऑफ इंडियाची नवीन जनरेशन. ग्रेट. बँक ऑफ इंडियाची नवीन जनरेशन. त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच या कार्यक्रमात जे आले त्या मिनिटापासून तर आतापर्यंत स्वतःला अत्यंत प्रत्येक कामात सोडून देणारे हरेश विस्पुते. पुन्हा बँक ऑफ इंडिया. पुन्हा बँक ऑफ इंडिया. आपण आहे ना या समूहात कुठलाही ठराव बहुमताने कधीही पास करणार नाही. तुझं मोबाईल तरुण मंडळी बघून खरंच खूप छान वाटतं. जेव्हा माझ्याकडे खरं तर हे ओळख सत्र देणार होती, सूत्रसंचालन देणार होती श्रेया, तिला म्हटलं मी ट्रेनर आहे आणि ट्रेनरचा पहिला जो वर्ग आहे तो 1.5 तासानंतरच थांबतो. त्यामुळे एकदा मी बोलायला सुरुवात केली तर मी 1.5 तासापर्यंत थांबणार नाही. पण श्रेयाने पुरेपूर काळजी घेतली. यानंतर 1.5 तास श्रेयाने पुरेपूर काळजी घेतली की मी 1.5 मिनिटाच्या आत स्टेजवरनं खाली कशी उतरेन. तर आता ज्यांनी आतापर्यंत आपल्याला या ओळखीमध्ये साथ दिली मला असे अविनाश गडवे यांना पुस्तक प्रदान करण्यासाठी मी श्रेयाला पुढे बोलवते. अवती नावाने ते कविता लेखन करतात. खूप वेगवेगळ्या प्रकारची ओळख या माणसाला मिळालेली आहे. खरं तर सॅमसोनेट कंपनीत असिस्टंट डायरेक्टर, अवती गंध, अवती रंग आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स या विषयावरती त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत असे अविनाश गडवे. सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देतात. व्यक्तिचित्रण. आपलं परिचयाचं सत्र इथेच संपलंय. परिचयाचं सत्र जरी इथे संपलं, कोणी राहिलंय मी अशी सोमडीत जाऊन घेऊन येतो. तर आता परिचयाचं सत्र जरी संपलेलं असलं तरी एका कुठल्याही कार्यक्रमाचं काय होतं की जसं आधी आपण दीप प्रज्वलन केलं, ओळख झाली, सगळे कार्यक्रम झाल्यावर खरं तर सगळ्यात शेवटी आभार प्रदर्शन असतं किंवा आयोजकांचे आभार असतात. पण बऱ्याचदा काय होतं की ज्यांच्या सतरंजा असतात त्या सतरंजा उचलणारेच फक्त कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत थांबलेले असतात. तर त्यामुळे हे आयोजन किंवा आयोजकांचे आभार मानण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी कोणी शिल्लक राहील की नाही अशी काळजी इथे नाहीये. तरी सुद्धा बरेच लोक आपापल्या शेड्यूल्स मध्ये व्यग्र असणार आहेत. त्याच्यामुळे
लवकर निघतील. मग म्हणून आजच मी ही संधी साधणार आहे. संधी साधू म्हणू नका त्यामुळे मला, पण आयोजक जे आपण तुम्हाला माहिती आहे की साधारण एक 10 लोक जरी आपल्या घरी जेवायला येणार असतील तरी आपल्याला किती तयारी करावी लागते, आणि तब्बल 100 लोकांचं कुठेही कुरकुर न करता किंवा कुठलाही आवाज न येऊ देता या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन 2 दिवसाचं करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अगदी म्हणजे हे रिसॉर्ट शोधण्यापासून ज्या कमिटीने ह्यासाठी प्रयत्न किंवा एफर्ट्स घेतलेले आहेत, अशा या कमिटीचं किंवा अशा या सदस्यांचं इथे आभार मानणं आणि त्यांचं कौतुक करणं हा सोहळा आपण आता आधी करूया आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तर यासाठी मी स्टेजवरती आमंत्रित करते कृष्णा दिवटे सरांना. या आपल्या कार्यक्रमामध्ये आयोजन नियोजन म्हणजे अगदी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून सगळ्या गोष्टी करणारे सचिन केळकर, श्रेया राजवाडे, केदार मारुलकर सर, अविनाश गडवे आणि महेश सोनवणे आपले आभार पोहोचले. आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या टीमनी केलंय. मला तर एका क्षणी अशी काळजी वाटत होती, अडचण आली तर मला कुठल्याही क्षणी फोन करा, हा कायम निरोप असणार. अविनाश गडवे सर, महेश सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत आपल्या सगळ्यांना आधार देणारे या समूहाचे ऍडमिन कृष्णा दिवटे सर यांचे देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात. कारण मागचं संमेलन जेव्हा झालं त्यानंतर इतकी डिमांड होती की कधी करताय कधी करताय कधी करताय. तर या आपल्या मागणीला पुरवठा देणारे किंवा या मागणीला पुरवणारे हे संमेलन पुरवणारे आपले कृष्णा दिवटे सर, मी अरुण म्हात्रे सरांना विनंती करते की त्यांनी यावं आणि कृष्णा दिवटे सरांचं कौतुक करावं. दुर्गा टाळ्या इकडे बघा.